श्रावण महिना आला की ताटामध्ये अळूवडी ही हवीच. मस्तपैकी बाजारातून अळूची पानं आणली. छान अशी देठं काढून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची आणि हे बघा अशी लाटण्याने थोडीशी प्रेस करून घ्यायची. आता एका साईडला बाउलमध्ये बेसन पीठ घ्यायचं आहे, तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, थोडीशी हळद, धने पावडर, जिरे पावडर, मीठ घ्यायचं आहे, लाल तिखट घ्यायचं आहे, पांढरे तीळ आणि ओवा घ्यायचा आहे. थोडंसं हिंगसुद्धा घालूयात. चिंच गुळाचं पाणी घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून छान असं बॅटर करून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्ट नाही आणि पातळही बनवायचं नाही आहे. छान असं पानांना लावून घ्यायचं आहे. हे बघा आता उलट पानं घ्यायची आहेत आणि लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपली अळूची वडी आहे ती छान अशी वळली जाते. तिन्ही बाजू अशा बंद करून घ्यायच्यात, म्हणजे काय होतं की पीठ बाहेर येत नाही. हे बघा तिन्ही बाजून छान बंद करून घेतलेले आहेत आणि खालच्या साईडनी रोल करून घ्यायचा आहे. घट्ट असा रोल बनवायचा आहे. मस्तपैकी आपली अळूवडी तयार होते. आता हे बघा आता 15 मिनटं वाफवून घ्यायची आहे. 15 मिनटानंतर मस्तपैकी वाफ आलेली आहे. थंड झाल्यानंतर कापून घेऊया. आता छान आपली अळूवडी कापून झालेली आहे. आता थोडंसं तेल टाकायचं आहे पॅनमध्ये आणि छान अशी दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया. अगदी पटकन अशी आपली अळूवडी तयार होते. कधी केली नसेल तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.